मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवण्याच्या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात यावी यासाठी स्वाभिमानींची वसंतदादा कारखान्यावर धडक। गळीत हंगाम सुरू होऊन 2.5 महिने उलटले आहेत, तरी अद्याप शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात आलेली नाही। कायद्यानुसार 14 दिवसात एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असतानाही बिल देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल दिसत नाही। या उलट एफआरपीचे तुकडे करून बिल देण्याचे षडयंत्र सुरू असल्याची माहिती काल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी दिली। एफआरपीचे तुकडे करण्यास आमचा तीव्र विरोध आहे, यामुळे सदर षडयंत्र आम्ही हाणून पाडू, त्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे। कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुकडे करून एफआरपी घेणार नाही, त्यामुळे तात्काळ एकरकमी एफआरपी द्यावी, अन्यथा कारखान्याला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल रोजी देण्यात आला। ऋषिकेश माने, सांगली। एकरकमी रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या 3-4 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये संघर्ष सुरू आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सातत्याने ही मागणी राहिलेली आहे की एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना 4 दिवस सुखाचे येणार नाहीत। त्यामुळे गेली 2-3 दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यालय पेटवण्यात येत आहेत, कार्यालयाला टाळे ठोकण्यात येत आहे। आज वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर धडक दिलेली आहे आणि या कारखान्याला आम्ही नोटीस दिलेली आहे किंवा समन्स दिलेली आहे की येत्या 2 दिवसामध्ये एकरकमी एफआरपी यांनी काढली नाही तर निश्चितपणाने 3ऱ्या दिवसापासून कारखान्याला टाळे ठोकण्यात येतील। पण जोपर्यंत एकरकमी एफआरपी मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही। आणखी आमचं राज्य शासनाला हे सांगणं आहे की राज्य सरकार जे कारखानदार एकरकमी एफआरपी देऊ इच्छित आहेत त्या कारखान्यांच्यावरतीही दबाव आणला जात आहे आणि त्या कारखान्याने एफआरपी देऊ नये अशा पद्धतीची व्यूहरचना राज्य सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे। तर या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला या एफआरपीची किंमत मोजावी लागेल आणि विधानसभेमध्ये त्यांना चारी मुंड्यात चित केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। गेल्या 3-4 दिवसापासून उग्र आंदोलन सुरू आहे, पण कुठेतरी दखल घेताना कोण दिसत नाही। हा निश्चितपणाने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना एक तसोभर सुद्धा मागे हटणार नाही। हा संघर्ष सुरू राहणार आहे। म्हणूनच आज वसंतदादा कारखान्यावरती आम्ही धडक दिलेली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये यांनी एफआरपी एकरकमी काढली नाही तर याच कारखान्याच्या गेटला आम्ही टाळ ठोकणार आहोत।